नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पश्चिम बंगालमधील हिंदू विरोधी दंगे आणि हे दंगे रोखण्यात अपयशी ठरलेल्या पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि तेथील हिंदू जनतेला संरक्षण द्यावे अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। लोकसभेने वक्फ सुधारणा कायदा संमत करून त्याचे कायद्यात रूपांतर केले। त्यामुळे कायद्याचा निषेध म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद या ठिकाणी दंगलखोरांनी हिंदूंना मारहाण करून त्यांची घरे जाळली आहेत। या घटना हृदयद्रावक असून केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे। या अनुषंगाने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून 17,732 जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार समाजात वाढलेले तेढ कमी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी या ठिकाणाहून दिनांक 4 मे 2025 रोजी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेच्या निमित्तानं पूर्व नियोजनाची बैठक खासदार डॉक्टर कल्याण काळे, सरचिटणीस गणेश पाटील, नामदेव चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। या बैठकीस माजी खासदार तुकाराम रंगे पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्यांबरे, ॲडव्होकेट मुजाहिद खान, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे यांची उपस्थिती होती। 4 मे रोजी नरसिंह पोखर्णी मंदिर या ठिकाणी सकाळी 9 वाजता सद्भावना पदयात्रेचा प्रारंभ होणार असून यात सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर आणि शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी केला आहे। परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव येथील वसंत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रसो खंदारे यांनी मार्गदर्शन केलं। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धाडवे तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदीप के, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, नजीर खान, जकीउद्दीन कतीब, राजकुमार हट्टेकर, विठ्ठल वडकुते, मोईन खान, शिवशंकर सोनुने, मंदार कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोडे, अनिल दाभाडकर, प्रशांत खंदारे, राहुल वाईवळ, संगपाल आडागळे, राजा पुजारी, सय्यद खिजर, वैभव पुजारी, संजय घनसावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते। बस स्थानक पाथरी येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तक्रारदाराच्या खिशातील 50,000 रुपये काढून चोरी केल्याची तक्रार पोलीस स्थानक पाथरी येथे देण्यात आली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस निरीक्षक महेश लांडगे आणि पोलीस अंमलदार बालाजी लटपटे, नारायण शितळे यांना तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने सदरील गुन्हा हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केल्याचे निष्पन्न करून तात्काळ त्या मुलास ताब्यात घेण्यात आले। त्याची चौकशी केली असता सदर विधी संघर्षग्रस्त बालकाने तक्रारदाराच्या खिशातून 50,000 रुपये काढून घेतल्याची कबुली दिली। तसेच त्याची अंगझडती घेतली असता आणखी 50,000 रुपये त्यांनी काढून दिले। या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शितळे हे करत आहेत। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश लांडगे, पोलीस हवालदार बालाजी लटपटे, नारायण शितळे यांनी केली। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।